तर आपण आता आलेपीच्या जे बोट स्टेशन आहे तिथे आलेलो आहोत. काल आपण कम्प्लीट आलेपी एक्सप्लोअर केलं आहे हाऊसबोटमध्ये. त्यानंतर जवळपास मार्केट वगैरे तिकडे पण जाऊन आलो आपण. इतकं काही नव्हतं पण जाऊन आलो. सो मी क्विक रिकॅप देते. आपण आधी 2 दिवस मुन्नारला होतो. त्यानंतर 3rd डे आपण गेलो होतो टेकडीला. तिथे 1 डे आपला स्टे होता. 4th स्टे होता आपला आलेपीला. आणि आता आपण चाललो आहे आलेपी टू कोवालम. कोवालममध्ये जटायू अर्थ सेंटरला आपण व्हिजिट करणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत पद्मनाभ स्वामी टेम्पलला. सो आता पुढे काय काय एक्सप्लोअर करतो ते पाहण्यासाठी स्टे ट्यून. सो आम्ही आत्ता चाललेलो आहे जटायू अर्थ सेंटरला, जे की त्रिवेंद्रम येथे आहे. सो फायनली 100-120 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलो जटायू अर्थ सेंटरला. आणि या ठिकाणी जटायू स्कल्पचर जे आहे ते पाहण्यासाठीचं तिकीट या ठिकाणी भेटतं. आणि जे केबल आहे रोपवे, तर त्याचं तिकीट या ठिकाणी 1st फ्लोअरला आपल्याला भेटतं. आणि ते तिकीट्स वगैरे घेतल्यानंतर या ठिकाणी वेटिंग रूम आहे. सो वेट करून थोड्या लोकांना जे आहे ते पुढं सोडलं जातं. आणि एकदा का आपण 2nd फ्लोअरवर गेलो की त्या ठिकाणी फूड मॉल आपल्याला बघायला मिळतो. व्हरायटी ऑफ फूड्स आपल्याला इथे भेटतात. सो हा जो आहे तो रोपवेचा एंट्री पॉईंट आहे. आणि जवळपास एका ठिकाणी 4 डबे असतात आणि प्रत्येक जो डबा आहे त्यामध्ये जवळपास 8 माणसं एका टायमिंगला बसू शकतात. आपण चाललोय जटायूला ऑन टॉप. सो हे वर जे पाहत आहात आपण ते आहे जटायू स्कल्पचर. आत्ता आपण आलेलो आहे जटायू स्कल्पचरला. सो हे जे माझ्या मागं बघताय तुम्ही, सो ते जटायू स्कल्पचर आहे. आणि इथं येण्यासाठी आपल्याला जवळपास 550 रुपये पर हेड एवढे चार्जेस आहेत. जटायू चार्जेस म्हणजे जटायूचं जे स्कल्पचर त्याला व्हिजिट करायसाठी काही चार्जेस, आणि जर केबल थ्रू जर येणार असेल तुम्ही रोपवे थ्रू तर जवळपास 550 रुपये हा चार्ज आहे. आणि पायी येण्यासाठी पण मार्ग आहे इथे. सो पायी जर आलात तुम्ही तर जवळपास 325 रुपये एवढा पर हेड चार्जेस आहे इथे येण्यासाठी. तर जे जटायू स्कल्पचर आहे त्या ठिकाणी पण आपल्याला खाण्याचे जे आहेत ते काही आउटलेट दिसून येतात. सो त्या ठिकाणी आपण नाश्ता वगैरे करू शकतो.
आणि या ठिकाणी आपल्याला राम मंदिर देखील पाहायला मिळतं. तर या ठिकाणी आपल्याला श्री प्रभू रामांची जी पाऊलखुण आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. यानंतर एका हॉटेलमध्ये थांबून आम्ही दुपारचं जेवण केलं आणि त्याच्यानंतर आम्ही थेट पद्मनाभ स्वामीचे टेम्पल आहे त्या ठिकाणी गेलो. आणि हे मंदिर खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे ते रेकॉर्डिंग वगैरे अलाव नाही आहे आणि आज जाताना फक्त लुंगी घालूनच आपल्याला आज जावं लागतं. आणि त्याच्यानंतर जवळपास 10 ते 12 किलोमीटर अंतरावरच आमचं हॉटेल होतं. सो हॉटेलमध्ये चेक इन वगैरे केलं आम्ही. सो या रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल देखील होता. सो चेक इन केल्यानंतर आम्ही बॅगा वगैरे ठेवल्या आपापल्या रूममध्ये आणि त्याच्यानंतर थेट आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो. आणि या ठिकाणी काही इनडोअर गेम्स पण होत्या. सो या ठिकाणी आम्ही कॅरम खेळत बसलो होतो आणि जेवणाची ऑर्डर पण दिलेली. सो वेट करत होतो आम्ही. सो हा डायनिंग हॉल होता आणि जेवण वगैरे करून मग आम्ही सगळ्यांनी आराम केला कारण दुसऱ्या दिवशी आमची ट्रेन होती पुण्यासाठी.